काय नाव आहे? बंट्या. बंट्या. बंट्या काय चाललंय मग? तर मंडळी नमस्कार. मी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पेमगिरी ह्या गावात आहे आणि माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्ही जर पाहत असेल तर भला मोठा असा हा वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे आणि ह्या पेमगिरी गावात मी आत्ता आलो आहे. माझ्याबरोबर एक बाबा आहेत, त्यांच्याकडूनच आपण आता ह्या ठिकाणासंदर्भात माहिती जाणून घेऊयात. बाबा काय नाव तुमचं? यशवंत पेमा चव्हाण. 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 हां 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 हां. तर मला सांगा, आता इथं एक मंदिर पण आहे पाठीमागच्या साईडला हा, आणि हे भलं मोठं वडाचं झाड आहे. हा. काय बरं याच्या संदर्भात माहिती सांगाल? मगाशी तुम्ही सांगत होते त्यावेळेस आपला कॅमेरा चालू नव्हता. हा. आता सांगा परत. आणि आता परत ध्यान जेवढं ध्यानात येईल हां. आणि जुनी घटना आहे ती सांगेल आजोबांना. आम्ही काय डोळ्यानं पाहिल. हा म्हणजे बुवा हा, तुमच्या आजोबांनी पंजोबांनी जो हा. तुम्हाला त्यांनी थोडक्यात जी घटना पाहिलेली आहे तर एक शाळका होता. हा तो रामुशी समाजात होता. शेळका म्हणजे म्हणजे असा माझ्यावनी बुवा- आता मी मेंढका आहे. हा हा तो शाळका होता. म्हणजे त्याला- शेळ्या सांभाळणारा हा. शेळके म्हणतात बा थोडक्यात. म्हणजे हा. तो शेळ्या वळत होता. हम्म. शेळ्या वळता वळता या आडवानी त्यांना शेळ्या लावल्या हा. आणि पाणीवर गेल्या दर्यामध्ये. हम्म. दर्यात गेलो, पाणी बिनी पाजल्या, हम्म. शेळ्या थोड्या बसल्या. त्यांना एक शेळी दोयली, तिथे हम्म. टाक घडेल होत त्यांना असं हम्म. हम्म. दगडामध्ये. शेळी त्या टाक्यामध्ये पिळली. हा आपण पाण्याला कशी बुटी लावतो पाणी बरोबर. प्यायला, हा हा हा. अशी बुटी लावून दूध बीत प्याला. हम्म. आंघोळ पांघोळ करून हम्म. परत शेळ्या आडवाना लावल्या. हम्म. हम्म. त्याच आडवानं ह्या दगडाखाली वाघ त्याला संशय होता, हम्म. पण बा आपल्याला कधी त्यानं धाका लावला नाही. नाही. त्याची मर्जी. हम्म. मग शेळ्या तो वाटाना हम्म. शेळ्या चालल्या आडवानं चरत चरत. हम्म. एक शेळी वाघानं तिथे मारली. मारली. हा. मारली त्याच्या लक्षात नाही ना आली. हम्म. तो घरी गेला. हम्म. घरी गेलो, शेळ्या बिळ्या कोंडल्या हम्म. आणि तालमीत गेला. तालमीतून आला हम्म. आणि मग शेळी आता परत दूध प्यायचं ना त्याला. मग ती शेळी बघाय गेला. पैलवान होते हा, थोडक्यात. पहिलवान होता तो. शेळी बघाय गेलो, शेळी नाही. हा. त्याला म्हणलं वाघानं नाही मारली. हम्म. त्याला संशय आला, पण त्याला हम्म. आता रात्रीचं करणार काय. बरोबर. दिवस उगन दोघा बघू. टाइम झाला होता थोडा. हा, मग दिवस उगले, त्याला झोप नाही आली. हम्म. दिवस उगले आला, तिथे पाहतोय हम्म. तर तो खातोय. त्याला हा, म्हणलं, शेळी बिबट्या. हा खातो आता. त्याला म्हणलं माई शेळी खातो, काही लाज वाटत तुला? हम्म. हं? अरे माई शेळी खायला तू थोडा थांब म्हणला. हम्म. तू लगेच ताईट झालं ना त्याचो. हम्म. अरे म्हणला कुत्र्या धावू नको, हम्म. थोडा शांत होय. हम्म. मलाही पण मी आलोय म्हणजे काही सोप्पा नाही. हम्म. मी तुला सांगेल लढायलाच आलोय म्हणला. हा हा हा. हो, तेव्हा तू थांब जरा, कुत्रे धावू नको म्हणला. हम्म. माझ्या संग कुत्रे रे, ते धावून म्हणला तुझे. ते आलंय माझ्या संग म्हणजे काही सोपं आहे का ते? तू शांत राह म्हणला. मग या वाघरानं तिथे मागं सारला. हम्म. धोतर नेसत होतो, हम्म. असा पायजामा नव्हता. हम्म. हम्म. जुने लोक. हम्म. म्हणला मी तुझ्या संग लढायला चालूय म्हणला, हम्म. मी काही तुला भिवून झालं नाही आलो. बरोबर. हा. मग तो शांत झाला, त्यानं ऐकलं. हम्म. तो बसला, पण खायचा बंद झाला. हम्म. आणि मग यानं लंगूट नेसला, हम्म. जांग बिंग भिडावली, दंड ठोकला, वोट मानला. हम्म. हा, मी तुझ्या संग लढायला चालू, माझी जेवी का ना म्हणजे जो काही काय म्हणला. हम्म. मग तो आहे ना धावला लई. धावलो यानं बी ना, हा. जसं ते धावलं ना हम्म. तसं उचललं, तसं फेकलं माग फेकलं. कुत्राय बी लागला. यानं कुऱ्हाडीनं आणायचा, तो धरायचा. हम्म. लढत 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 या टपऱ्याच्या खाली येऊन त्यांची लढाई हम्म. इथं आलो, बंद झाली. हम्म. घायल झाले. घायल झालो, वाघ पडला एकीकडं, हम्म. कुत्रा पडला एकीकडं, हम्म. तो शाळका पडला, हम्म. पण त्याचा जीव गेला नाही. बहिणीसाठी जीव त्याचा, बहीण जेव्हा भेटेन तेव्हा जीव जाईल, तसा नाही जाणार, असं त्याचा ध्येय होता. आणि मग असे जवळ बाळेश्वरचा शुक्रवार दिवस होता, बाजार होता. लोक बाजारला जात येत होते. पाहण्याजोगी घटना आहे म्हणे. आजही शुक्रवारच आहे. आजही शुक्रवार शुक्रवार पाहण्याजोगी घटना झाली. पण आता काय नाविलाज आहे. मग
त्यानं आहे ना त्या आवाज बिवाज निघत नव्हता त्याचा. हा. लढून लढून तो गायब झाला होता. हम्म. फक्त बहिणीसाठी जीव थांबला होता. थांबला होता. वाघ कुत्रा मरून गेले होते, पण तो पाहता मेला तर पडून म्हणा. हम्म, हम्म. शेवटी माझ्या आधी तुला जावंच लागलं. हा. मग त्या पाहुण्यांना सांगितलं, आळीत माझी बहीण आहे, हम्म. माझं नाव जाकुनाथ आहे, हम्म. तिचं नाव जाखाई हम्म. असं आहे ना. बहिणीचं नाव. हा, बहिणीचं नाव. आणि असं विचारित जा, आणि तिला असं काही सांगू नका का वाघाची आणि त्याची लढाई झाली, शेळी पाहून पाहून थाकला, पाणी नाही, हम्म. म्हणून तुला शेळ्या सोडून हम्म. मग शेळ्या आपला तो पाहिन, हम्म, हम्म. पण तू तांब भरून घेऊन लवकर आणि भाकर थोडी त्याला घेऊन जाय. हा, हा, हा. तिने शेळ्या सोडल्या. लगेच तो तांब्या बिंब्यात मोठा तांब्या होता गाडवा, हम्म. ते पहिले काशाचे तांबे, बरोबर आहे. हा. आणि ती आली शेळ्या लावल्या त्या आडवानं, हम्म. आणि ती ह्यावर रस्त्यानं आली, असाच रस्ता होता. हा. तिथं गेली, पाहिली फक्त. हम्म. त्यानं पाहिलं आणि तिनं पाहिला भाऊ. हा. तो असा तांब्या जसा धरला ना, हम्म. तसा वर फटाट डोक्यात. त्याच्या आधी ती खालास, हम्म. आणि मग तो खालास. हम्म. हा. तर त्यांची ही मंदिर आहेत का आता? हा, ती हा, हा, हा. ती जी आहे ना, ती आहे देवाचं नाव काय म्हटले? जाकमात बाबा. जाकमत बाबा. हा. यात्रा ना- मित्रा कधी असते याची? हं? देवाची यात्रा कधी असते? आता ही शेवट असते फार. हा. लय मोठी यात्रा भरते. कोणत्या महिन्यात? वैशाख. मे मध्ये असते. हा, हा. इथे आहे ना हम्म. तमाशा बिमाशा. कार्यक्रम असतो. हो, आणि सगळी आमची मंडळी ना इथं, हम्म, हे मराठी समाज आहे, आम्ही रामोशी समाजाचे, हम्म, हम्म. इथे आहे ना सगळी मंडळी. सर्व- याच्याशिवाय ना हा. जेवणार सुद्धा नाही. याचं नाव घेतील. या गावातली सर्व समाजाची लोक एकत्रित मोठी यात्रा हा, भरत असते. मोठी मोठी. तर मला सांगा, तुम्ही मगाशी मला म्हटले की ज्यावेळेस तुम्ही लहान होते त्यावेळेस तुमच्या आजोबा पंजोबांनी सांगितलं बघ, पहिलं पूर्वी एक छोटं खोडच होतं, खोडच तर हळूहळू याचा विस्तार होत गेलाय. इस्तार फक्त आहे ना, हम्म. त्यानं ती कुऱ्हाडीची उभी केली ना, हा. त्याच्यानंतर दुसरं एक खोड तयार झालं. हा. दुई बाजूनं ते वाढत गेलं, हम्म. पण त्या कुऱ्हाडीचा दांडा शाबीत राहिला. हा. तो आम्हाला पण आठवतो. हा. आलो ना आम्ही पहिला तो दांडा पाहिला. त्यावेळेस इथं तुम्ही लहान असताना? हा, हा यंदा ना? सुद्धा आठवतो. तो दांडा आहे आता ना, नाही ना? बरोबर ते खोड आहे ना, हम्म. बरोबर दुई बाजून झालं, हम्म. पण दांडा ती आठवण म्हणून तो दांडा राहिला. हा, हा, हा. तर मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या या ठिकाणी पेमगिरी पेमगिरी गावातील हे महाकाय वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे. आणि बाबांनी आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या देवाच्या बाबतीत आख्यायिका असेल, माहिती असेल, ती देखील सांगितलेली आहे. असं हे पेमगिरी गावातील अतिशय सुंदर असं हे ठिकाण आणि ऐतिहासिक त्याचबरोबर आध्यात्मिक ठिकाण